नमस्कार. आज 7 तारीख शनिवार. काल मी एक व्हिडिओ सकाळी पोस्ट केला होता. त्याच्यामध्ये विचारलं होतं की मी रोज व्हिडिओ पोस्ट करू की एक दिवसाआड करू. कारण काय की रोज व्हिडिओ पोस्ट केले तर रोज लिहून घेणं, शिकणं आणि लक्षात ठेवणं कठीण आहे. तर मलाच वाटलं असं, म्हणून काल मी सगळ्यांना विचारलं होतं. मग बऱ्याच लोकांनी, मॅक्झिमम लोकांनी सांगितलं की एक दिवसाआड बरा पडेल आम्हाला पण तयारी करायला. सगळ्यांना काय एवढा वेळ नसतो की जाऊन तिकडे रोज शिकत बसायला वेळ नसतो, तर त्यांच्या सवडीने ते शिकत असतात. तर मी आजपासून आज दुपारी व्हिडिओ एक पोस्ट करीन आणि दुसरा व्हिडिओ आहे तो मग सोमवारी करूया. तर मग मला तुम्हाला पण बरं पडेल, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आणि दुसरं एक गोष्ट आहे की ते 40 नंतरचे जे आहेत ना, ते पण घेऊ. आणि दुसरं, तुम्हाला कुठची वाक्य पाहिजेत, कुठचे मनात येत असतील वगैरे, तर ती पण एक कमेंटमध्ये सांगा. तर मी ती पण घेईन. आणि शक्यतो मी रोजच्या व्यवहारातली कव्हर करतो मी. बस स्टँडवर गेल्यावर काय बोलायचं, हॉटेलमध्ये गेल्यावर काय बोलायचं, किंवा रेल्वे स्टेशनवर. अशी आता घरात कोण मेकॅनिक आला तर ते काय बोलायचं, पाहुणे आले तर काय वगैरे, असे वेगवेगळे जे आपल्याला रोज व्यवहारात लागतात ना, ते आपण कव्हर करायचा मी प्रयत्न करतोय सोप्या पद्धतीने एकदम. आणि खूप जड शब्द आहेत ना, ते म्हणजे दुर्लक्ष केलं तरी चालेल. ते फक्त लिहायला वापरतो आपण, ते बोलायला एवढे जास्त वापरत नाही. एवढं कोण बोलत पण नाही. आता बरेच ठिकाणी तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल, बरेच बोलताना आपण इंग्लिश शब्द वापरतो. लोक म्हणतात शुद्ध शुद्ध, पण इंग्लिश शब्द बरेच वापरतात. तर असं काय नाही की प्रत्येकजण शुद्ध काय बोलत नाही. इंग्लिश शब्द हल्ली तर खूपच झालेत. नवीन मुलं तर सगळे इंग्लिशच बोलतात, वाक्यच इंग्लिश बोलतात, शब्द सोडा. तर आपल्याला सोपं पडलं पाहिजे आणि दुसऱ्यांना कळलं पाहिजे आणि दुसऱ्यांचं आपल्याला समजलं पाहिजे, एवढाच आपला हेतू आहे. तर मी आज दुपारी एक व्हिडिओ मी पोस्ट करेन त्याच्याबद्दल. आणि दुसरं, तुम्ही कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा व्हिडिओ. तर बाय, हॅव अ गुड डे.